हॅलो. काय नाव तुमचं? संध्या प्रवीणचंद्र डे. तर संध्या डे, आज तुमचा 5वा सिटिंग झाला. हो. तर या 5व्या सिटिंग मध्ये सांगा तुम्हाला काय काय आराम झाला, काय कंडिशन होती? शॉर्टकट मध्येच बोलूया आपण. माझ्या 5 वर्ष पाय वाकडं झालेली, पडून पडून ऍक्सिडेंट झालेली फर्स्ट टाइम 2021ला लॉकडाऊनच्या वेळी. तर थोडं थोडं पडत पडत ते कमजोर झाला. त्याच पायाने सारखा पडायची आणि असं एक पाय, एक राईट पाय, राईट हात पूर्ण राईट साइड दुखायचं रात्रभर. करवट घेऊन झोपायची आणि उठायला व्हायचे नाही आणि टॉयलेटला जायला त्रास व्हायचा आणि 3-4 वेळे कपडे ओला व्हायचा आणि मी रात्रभर रडायची की मला पॅरालिस होणार, मी काय करू. मग नंतर मी सॅराजिनमध्ये गेली 5 महिने कंटिन्यू. तर ते दुखायची आणि ते पाय सगळे काही व्यवस्थित झाले. पुढे पाठी हात व्हायचा आणि पण पाय जो आकडायचे ना ते कमी नाही झाले. मग मी कंटाळली, कुठे कुठे काय काय औषध केली. मी बोली काय करू आता. मग मी हेल्थ लाईन मध्ये फोन केली. त्यांनी मला तुमचं इकडचं वसायचं वेस्टला तिकडे तुमची समोर बघून बोला. जस्ट डायल वरती ना? हा, जस्ट डायलचा नंबर मिळाला. मग त्यांनी बोललं की तुम्हाला जायला जमेल का तिकडे, तुम्ही चालू शकता. मी बोली चालू शकतो, नंगडत नंगडत चालते. तुम्ही कसं पण करून जावा, तिथे गेल्यावर तुमचं चांगलं होणार. मग मी इकडे आली. पहिल्या दिवशी माझा अर्ध दुखणं कमी झाली पहिल्या दिवशी आणि सेकंड टाइमला आली तेव्हा मला असं वाटलं की माझं नवीन जिंदगी सुरुवात झाली. पहिल्यासारखं मी चालायला लागली. मग सीडी जिना चढायची नाही, उतरायची नाही. मग जिना चढायला लागली, उतरायला लागली. मग मला खूप बरं वाटला आणि आता असं वाटते की आता 4 विजिट झाला तर मॅडमनी सांगितलं, सिस्टर मॅडमनी सांगितलं थोडा थोडा कर, मांडी घालून बसत जावा. तर मी 5 वर्षापासून स्टूलावर बसून आंघोळ करते. आता होळीच्या दिवशी मी मांडी घालून आंघोळ केली आणि उठली पण बरोबर आणि मांडी घालून आंघोळ केली आणि आता मी रोज मांडी घालून आंघोळ करते. सीडी जिना चढायची वेळी 2 बाजूला धरायची, नाही तर 1 साईडला धरायची. काय हातात पिशवी नाही घ्यायची. आता 2 हातात पिशवीत घेऊन मी धावत सीडी चढते आणि उतरते, रेल्वेचं पण आणि माझ्या बिल्डिंगचं पण. मला खूप बरं वाटते की माझं नवीन जिंदगी जेव्हा मी लहानपणी तरुणपणी जसं होती तसं वाटते. असं वाटत नाही की माझं 60 वय झाले, मी आता पॅरालिस होणार, माझं काहीतरी होणार. मला खूप रिलॅक्स वाटतं. कोणाला पण काय त्रास असेल इकडे या आणि खूप चांगलं आहे, खूप 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 चांगलं आहे. आणि डॉक्टर साहेबचा